नमस्कार मित्रांनो, मराठी कम्प्युटर्स मध्ये आपलं स्वागत आहे. पार्ट 2 मध्ये आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर आपण भाग 1 मध्ये काय काय पाहिलं याची रिव्हिजन करून घेऊ. तर मित्रांनो, आपण भाग 1 मध्ये पाहिले होते की होम स्क्रीन मध्ये आपण डेस्कटॉप, टास्क बार, स्टार्ट मेनू, सर्च बार, नोटिफिकेशन एरिया, ऍप्लिकेशन्स या सर्व गोष्टींचा अभ्यास केला होता. तर भाग 2 मध्ये आपण फोल्डर क्रिएट करणे, शॉर्टकट ओपन करणे, आयकॉन्स रिसाइज करणे, त्याचबरोबर डेस्कटॉपचे आयकॉन शो आणि हाईड करणे हे पाहणार आहोत. तर सर्वात पहिले आपण माऊसच्या राईट बटनावरती क्लिक केल्यानंतर व्ह्यू ह्या ऑप्शन मध्ये आपल्याला अनेक पर्याय दिसतात. तर त्या पर्यायांचा कुठे काय उपयोग होतो हे जाणून घेऊया. त्यानंतर माऊसचं राईट क्लिक केल्यानंतर व्ह्यू हा ऑप्शन येतो. त्यामध्ये सर्वात पहिले लार्ज आयकॉन हा ऑप्शन येतो. लार्ज यावरती आपण डायरेक्ट म्हणजे माऊसच्या सहाय्याने क्लिक केला तर आयकॉन्स हे लार्ज होतात, किंवा त्यासाठी आपल्याला इथे त्यासमोर शॉर्टकट की दिलेले आहे Ctrl+Shift+2. तर हे दोन कीबोर्डच्या नंबर कीवरील 2 प्रेस केल्याने लार्ज होते. त्यानंतर आपण ऑलरेडी ते पहिलेच लार्ज करून ठेवलेले आहेत आयकॉन्स. त्यानंतर आपण मिडियम आयकॉन्स वरती क्लिक करून पाहू. त्यालाही Ctrl+Shift+3 असे शॉर्टकट की दिलेली आहे, किंवा आपण याच्यावर क्लिक करून करू शकतो. पाहू शकता डेस्कटॉप वरील सर्व आयकॉन हे मिडियम आकाराचे झालेले आहेत, मध्यम आकाराचे झालेले आहेत. त्यानंतर व्ह्यू वरती पुन्हा क्लिक केल्यानंतर स्मॉल आयकॉन्स हा तिसरा पर्याय आहे. यावरती क्लिक केल्याने आयकॉन्स हे सर्व आयकॉन्स आपल्याला आणखीन लहान झालेले पाहायला भेटतात. आपण त्यांना लार्ज करून घेऊ. त्यानंतर ऑटो ऑरेंज आयकॉन्स ही सेटिंग आपली पहिल्यापासूनच चालू आहे, ती आपण पहिले बंद करू. त्यानंतर आपल्याला फरक जाणवेल. हे घ्या, आपण यांना असं मिस अरेंज करू. तर व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर ऑटो ऑरेंज केल्याने हे पहा, आपण मिसमॅच केलेले सर्व आयकॉन्स हे पुन्हा अरेंज झालेले आहेत. त्यानंतर अलाइन ग्रिड आयकॉन्स हा ऑप्शन आहे. यामध्ये हे ऑप्शन क्लिक केल्याने सर्व आयकॉन्स हे उभ्या आणि आडव्या आणि उभ्या लाईनीत सर्व एका रेषेमध्ये दिसू लागतात. त्यानंतर व्ह्यू वरती पुन्हा क्लिक केल्याने आपण पाहू शकतो, हा तिसरा पर्याय होता शो डेस्कटॉप आयकॉन. ही सेटिंग ऑन असल्यामुळे आपल्याला आयकॉन दिसत होते, आणि ते ऑफ केल्याने आयकॉन्स नाहीसे झालेत. पुन्हा आपण क्लिक करू तर पाहू शकतो आयकॉन्स आपल्याला दिसू लागले. तर यामध्ये आपण पाहिलं व्ह्यू मध्ये आयकॉन शो आणि हाईड कसे करायचे, आणि आयकॉनची साईज हे कमी जास्त कसे करायचे. त्यानंतर शॉर्ट मध्ये आपण पाहू, सॉर्ट बाय मध्ये बाय नेम हे पहा, अगोदरच ते सर्व ऑन करून ठेवलेलं आहे. त्यानंतर बाय साईज केल्याने हे या सर्वात छोट्या साईज पासून तर सर्वात मोठ्या साईज पर्यंत अरेंज झालेले आहेत. सर्वात छोट्या फाईलच्या साईज नुसार पहिली आणि सर्वात जास्त साईज असलेली फाईल किंवा आयकॉन हे शेवटी येऊन थांबलेले आहे. त्यानंतर शॉर्ट मध्ये आल्यानंतर आयटम टाईप हे डिफॉल्ट सेटिंग आहे. हे केल्याने सर्व आयकॉन्स हे नॉर्मल होतात. डेट मॉडिफिकेशन हेही तारखेनुसारच काम करते यामध्ये. त्यानंतर रिफ्रेश पाहू. रिफ्रेश हे कम्प्युटरची स्पीड वाढवण्यासाठी केला जातो, त्याने काही जास्त फरक पडत नाही. Ctrl+Z अंडू हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर न्यू ऑप्शन मध्ये आपण फोल्डर हे क्रिएट करणे पाहू शकतो. हे पहा, फोल्डर 2 इथे ओपन झालेला आहे. त्याला आपण मराठी कम्प्युटर असे नाव देऊ. आपल्याला हवे ते नाव आपण देऊ शकतो आणि फोल्डर क्रिएट करू शकतो.
त्याचबरोबर न्यू मध्ये जाऊन आपण शॉर्टकटही क्रिएट करू शकतो, जेणेकरून हे पहा इथे ते दाखवत आहे आयकॉन. तर इथे आपण एखादा URL कॉपी करूनही टाकू शकतो. आता इथे आपण लिंक टाकू आपल्या चॅनलची आणि तुम्हाला दाखवतो. नेक्स्ट केल्याने याला नाव द्या असं आलेलं आहे. त्याला आपण मराठी कम्प्युटर असं नाव देऊ आणि फिनिश करू. याने काय होते, याने हवे असलेले URL आपण त्यावरती क्लिक केल्याने डायरेक्ट त्या चॅनल वरती जाऊ शकतो. हे पहा अशा प्रकारे त्या आयकॉन वरती क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट आपल्या मराठी कम्प्युटरच्या चॅनल वरती आलेलो आहे. तर इथून आपण त्याला मिनिमाइज करून घेऊ. त्यानंतर आपण हे डिलीट करून घेऊ जे आपण तयार केलं होतं. यांना सिलेक्ट करून शिफ्ट डिलीट केल्याने हे आयकॉन्स परमनंटली डिलीट होतात, जे की रिसायकल बिन मध्ये जात नाहीत. अशा प्रकारे कम्प्युटरच्या भाग 2 मध्ये आपण पाहिलेला आहे. तर मित्रांनो, कम्प्युटरच्या भाग 3 मध्ये पुढील भागामध्ये आपण पुढील काही भाग पाहू. तर मित्रांनो, तुम्हाला कम्प्युटरचा भाग 2 मध्ये आपण ह्या डिस्प्ले सेटिंग मध्ये जाऊ. त्यामध्ये आपण पाहू शकतो की यामध्ये आपण डिस्प्लेची सेटिंग करू शकतो, जसे की आपल्याला पाहिजे तशी. त्यामध्ये ब्राईटनेस वाढवू शकतो, नाईट मोड ऑन किंवा ऑफ करू शकतो. त्यानंतर डिस्प्लेचा आकार, साईज आपल्याला हवे ते चेंजेस यामध्ये करू शकतो. त्याचबरोबर पर्सनलाइज मध्ये आपण आपल्याला हवे ते डेस्कटॉप वरती बॅकग्राऊंड ठेवू शकतो किंवा टेक्स्ट साईज, थीम अशा प्रकारे फॉन्ट साईज आपण बऱ्यापैकी सर्वच आपल्याला हवे ते सिलेक्ट करून त्या ऑप्शनला क्लिक करून त्यांचा वापर करू शकतो. यालाही आपण मिनिमाइज करून घेऊ. त्याचबरोबर शो मोर ऑप्शन मध्ये आपण हे वरील पाहिलेले पर्याय तेच आपल्याला शो मोर ऑप्शन मध्ये पाहायला भेटतात. अशा प्रकारे मित्रांनो, आपण कम्प्युटरच्या भाग 2 मध्ये माऊसवरील लेफ्ट बटन क्लिक केल्याने काय होते, राईट बटन क्लिक केल्याने आपल्याला कोणकोणते पर्याय भेटतात आणि आपण त्याच्या सहाय्याने कम्प्युटरच्या सेटिंग कशा प्रकारे करू शकतो हे पाहिलेले आहे. तर मित्रांनो, कम्प्युटरचा भाग 2 आवडल्यास आपल्या चॅनल लाईक, सबस्क्राईब करा व आपल्या जवळील इतर व्यक्तींनाही चॅनल सजेस्ट करायला विसरू नका. धन्यवाद.